सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे जगन्नाथपुरीची यात्रा आणि त्याच्यासाठी छानपैकी गोड पदार्थ आपण बनवणार आहे किंवा नैवेद्य बनवणार आहे। तर आम्ही गेलो होतो दर्शनाला, तेव्हा आम्ही मूर्ती आणली आणि जेणेकरून ज्या ज्या मूर्ती आपल्याकडे आहे त्या मूर्तीचा आपण ज्या वेळे नैवेद्य किंवा मान सन्मान केला पाहिजे। तर चला त्याच्यासाठीच आपण नैवेद्य बनवतो ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला त्या प्रसादासाठी सर्व तयारी करून घेतली आपण। तर बघू शकता अशा पद्धतीने तर जगन्नाथपुरीचं ह्यो एक प्रसादाचा प्रकार तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला साहित्य बघूया। तर इथे मी तांदूळ घेतले, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, असं काही नाही। पाणी घेतलं, तर हे सगळं ह्या फुलपत्र्याने मोजून घेतलं। 1 फुलपत्रे तांदूळ, 2 फुलपत्रे पाणी, तूप, इथं काजू बदाम आणि मनुके, गूळ घेतलाय मी बारीक फोडून, इथं ओलं खोबरं आणि ह्या प्रसादाला ओलंच खोबरं लागतं, तर इथं किसून घेतलंय मी। तर चला लगेचच बाकीची प्रोसेस करायला घेऊ आपण। तर इथं तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ 2 पाण्याने। तर चला आपण तांदूळ आता स्वच्छ धुवून घेतले मस्त। तर कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता, असं काही नाही, कुठला तांदूळ घ्यायचा, लगेचच फोडणी करून घेऊ। तर इथं मी कुकरमध्ये बनवते, तिथं जगन्नाथपुरीमध्ये खास सगळ्यांना माहिती आहे। तर मटक्यामध्ये प्रसाद बनला जातो आणि तो खूप सुंदर लागतो। तर आपल्याकडे मटकं तर नाही आहे, तर मी इथं कुकरमध्ये बनवते। आणि जेणेकरून आम्ही जेव्हा जगन्नाथपुरीला गेलेलो होतो तर तिथून मी मूर्त आणली, जेणेकरून जगन्नाथ महाराज किंवा बलदेव आणि सुभद्रा तर तिघं बहीण भावंडांची अशी मूर्त आहे। तर त्यांच्या याच्यानुसार आपण त्याला नैवेद्य दाखवू शकतो, त्याचा मान सन्मान देऊ शकतो। तर आज जगन्नाथपुरीची यात्रा आहे, तर मी त्यांच्यासाठी प्रसाद बनवते। तर चला अशा पद्धतीने आपण 1.5 चमचा इथं तूप घालून घेतलं आणि काजू मनुके ते सुद्धा छानपैकी परतून घ्यायचे। लगेचच ओलं खोबरं घालून घ्यायचं। तर तिथं छानपैकी जास्तीत जास्त तूप आणि ओलं खोबऱ्याचा जास्त वापर होतो, जेणेकरून आपण तांदूळ भिजत ठेवले होते, जास्त वेळ भिजत ठेवायचे नाही, 2 पाण्याने धुवून घेतले, जेणेकरून आपल्याला हे बाकीचं परतूपर्यंत आणि लगेचच मस्तपैकी 2-3 मिनटं आपण इथं तांदूळ सुद्धा तुपावर परतून घेणार आहे। तर अनेक सुद्धा भरपूर प्रकारचे नैवेद्य असतात जगन्नाथपुरीला, जेणेकरून कढी भात असतो, सफेद भात हरभऱ्याची डाळ टाकून शिजवल्या जातो, मिक्स भाज्या असतात त्याची भाजी बनवल्या जाते, डाळ असते, भरपूर प्रकारचे जेणेकरून पातळ रवा किंवा कुठलं वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे पदार्थ असते जगन्नाथपुरीला। त्याच्यातलाच मी ही एक पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करते। ते इथं आपण पाणी घेतलं होतं मोजून, त्याच्यातच मी गूळ टाकून नॉर्मल इथं उघडून आणि गरम करून घेतलं, ते आपल्याला चाळणीने इथं गाळून घ्यायचं। तर चला सगळं आपण पाणी इथं गुळाचं इथं गाळून घेतलं, जेणेकरून कचरा वगैरे असतो, तर गुळाचं पाणी कधी गाळूनच टाकायचं कुठल्याही पदार्थामध्ये। छानपैकी मिक्स करायचं, मस्तपैकी याला उकळी येऊन द्यायची। तर बघू शकता छानपैकी आता याला उकळी येईन, जेणेकरून आपण गरम पाणी घेतलं, तांदूळ सुद्धा परतून घेतला, लगेचच आपण थोडंसं खोबरं टाकू आणि खोबऱ्याचं प्रमाण तर विचारू नका, खूप असतं आणि ओलं खोबरं असतं प्रत्येक भाजीमध्ये सुद्धा। आपण बाहेर सुद्धा जेवण करायला हॉटेलमध्ये गेलो तरी पण खूप असं तरीवाज कुठलं जेवण नसतं तिथं, तर साध्या सिंपल पद्धतीने जेवण असतं आणि खोबऱ्याचं जास्त प्रमाण असतं। तर चला मस्तपैकी आपण आता उकळी करून घेतली, 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या, आपला कुकर बऱ्यापैकी थंड झालाय आता। तर बघू शकता मस्त असा आपला गोड भात तयार झाला, जेणेकरून तसा तर काय होऊ शकत नाही, जेणेकरून तिथं मडक्यात बनवत्या तो खूप सुंदर लागतो। तर अशा पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न केला आणि आपण नैवेद्य ठेवणारे देवासाठी। तर चला म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करावा। चला डिशमध्ये काढून घेऊ आता। सुगंध तर खूप सुंदर येतो। तर बघू शकता अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने आपण आपल्या घरी मूर्ती आहे तर त्याच्यासाठी प्रसाद बनवला आणि त्याच्या वेळेला प्रसाद घेऊ, मान सन्मान तर मगाशी म्हटलं तसं केलाच पाहिजे। तर चला मस्तपैकी आपला प्रसाद बनून झालाय, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।